नांदेडमध्ये आयटीची मोठी कारवाई, 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली। महाराष्ट्रातील नांदेड शहरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे। येथे भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर आयटी पथकाने छापा टाकला। या काळात कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता सापडली असून ती प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे। कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड सापडली, ज्याची मोजणी करण्यासाठी 14 तास लागले। आयकर विभागाची ही कारवाई तब्बल 72 तास सुरू होती। या छाप्यात विभागाला भंडारी कुटुंबाची 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे। याशिवाय 8 किलो सोने सापडले आहे। आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता शोधून काढली असून ती जप्त करण्यात आली आहे। छाप्यात सापडलेली 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले। या कारवाईमुळे फायनान्स व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली। भंडारी कुटुंबातील विनय भंडारी, संजय भंडारी, आशिष भंडारी, संतोष भंडारी, महावीर भंडारी आणि पदम भंडारी यांचा नांदेडमध्ये खासगी फायनान्सचा मोठा व्यवसाय आहे। येथे आयकर विभागाकडे करचुकवेगिरीची तक्रार आली होती। त्यामुळे पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या 6 जिल्ह्यांतील प्राप्तिकर विभागाच्या शेकडो अधिकाऱ्यांनी संयुक्त छापे टाकले। शुक्रवार, मे 10 रोजी नांदेड येथील भंडारी फायनान्स आणि आदिनाथ सहकारी बँकेवर पथकाने छापा टाकला। सुमारे 100 अधिकाऱ्यांचे पथक 25 वाहनांतून नांदेडला पोहोचले होते। या पथकाने अलिभाई टॉवर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय, कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालय, कोकाटे कॉम्प्लेक्स मधील 3 कार्यालय आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेवर छापे टाकले। याशिवाय पारसनगर, महावीर सोसायटी, फरांदे नगर, काबरा नगर येथील घरांवरही छापे टाकण्यात आले। नांदेडमधील आयकर अधिकाऱ्यांनी मिळून डॉक्टर नांदेड जिल्ह्यात प्रथमच आयकर विभागाने अशी कारवाई केली आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस कारवाई सुरू ठेवली। यावेळी सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। 72 तास चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाने 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे। विभागाला 8 किलो सोने आणि 14 कोटी रुपयांची रोकड सापडली। सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल।